झालं? आता मारकरीच मरून पडले म्हणजे गावावर लय मोठं संकट आहे. आत्या, सकाळी सकाळी लय वाईट बातमी दिलीत तुम्ही. आणि हे काय, तुम्ही दोघीच? घरातली बाकीची माणसं कुठे आहेत? अगं ते बी तिकडे मंदिराकडेच आहेत. एवढं सगळं होऊन तिकडं काय करता येते? कोणाच्या जीवाला काय झालं तर? आत्या, हे कुठे आहेत? हा हा की गा. अगं गोपाळ गोपाळ कुठे आहे? रातच्यापासून दिसला मी नाही ग त्यो. कुठं असेल ग त्यो? तुला काय अगं म्हणजे उत्सवाचा फायदा घेऊन पळून बिळून तर नसेल ना गेला? हा, लहानपणी पळून गेला होताच की. नाही 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 नाही, असं नाही करणार त्यो. गोपाळ कुठं बी नाही जाणार. मला माझा गोपाळ पाहिजे, गोपाळ पाहिजे. मी आहे गोपाळला बघून. बघ बाई, काय सांगतायत. आत्या, आत्या काय झालं पायाला? असं का चालतंय? तुझ्या पापाचे चटके बसले. भोगतीये. माझ्या पापाचं नाही, तुमच्या पापाचे चटके बसलेत. उत्सवात काय झालं का? काढ जखमांवरच्या खपल्या काढ अजून. तुला चांगलंच ओळखून आहे मी. लय आनंद होत असेल ना मला असं बघून. जा तिकडच, भूक लागलीये मला. अप्पा, मी काय म्हणतोय, आपण खात्री करून घ्यायची का हे खरंच मिले का बिशूत पडले? तुला दिसत नाही का रे? हा, डोक्यातनं रगात येत आहे, दिसत नाही तुला? असं कोणी बेशुद्ध पडतो होय रे? अरे कशाला तरपडतोय तिथं? हाताचा ठसा पडलं ना ते जाम करत घालेन टायरात आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चेचन तुला. ए सुकाळीच्या मोर जायचं नाही अजिबात. ए समद्यांनी लक्षात ठेवा रे, कोणी बी पुढे जायचं नाही, तिथं जायचं नाही कोणी. अहो अहो, काय काय झालं काय? हा, लालीच काय झालं का? नाही होती ठीक आहे. मग रंजन पोरसनी काय झालं का? अहो समजे ठीक आहे तो. मग काय झालं काय? आपला गोपाळ घरात नाही हो. आणि काल रातच्यापासून मी त्याला हित बी बघितला नाही. हो, मला लई भीती वाटायला लागली हो. त्याचं काही बरं वाईट तर नाही ना होणार. ए अगं गप तू. तेव्हा बघाव तेव्हा वाईट चिंतत असते. काय बी वाईट चिंतू नको तू. अगं असेल इथंच कुठेतरी देवळा बिवळात जाऊन झोपला असेल. उगाच रडून गोंधळ घालू नको. ए पोरांनो, तुम्ही बघितलं ना कोणी गोपाळला? नाही बाप्पा, मग काल रातच्याला पूजेत दिसला, त्यानंतर काय दिसलं नाही बाबा. आप्पा, माझं तर काय डोकंच चालं ना. काय चाललंय गावात काहीच कळत नाही. मला तर वाटतं आपण पोलिसात सांगूया का? ए पोलिसांकडे कसे पाहिजे जायचं? हा, त्या जामकरच्या आडमोठेपणामुळे हे समजा झालेलं आहे. त्याच्यामुळे 2 मुर्दे पडलं आणि पुन्हा आपण त्याच्याकडेच जायचं. आप्पा, हे बघा, डेड बॉडीचा पंचनामा करायसाठी पोलिसांना तर कळवलं पाहिजे ना. त्याला ठणकावून सांगा हे समजा त्याच्यामुळे झालेलं आहे. हा, ए अरे फोन लावा रे कोणीतरी. सरपंच, मी लावतो. अरे गोपाळ कुठं होतास रात्रभर तू? ते माझा जीवात जीव नाही. सांगून तरी जायचंस ना तू. कुठं होतास तू? आत्ता कुठं माझा जीवात जीव आलाय रे? त्यांना मारण्याआधी चटापट झाली. जाणीवपूर्वक मारलं यांना कुठेतरी. कोणच
बरे आहात ना तुम्ही? आत्यांकडनं कळलं तुम्ही रात्री उत्सवात नव्हतात. पुन्हा एकाचं काम नाहीये. खरं आहे साहेब, यांना मारणारा म्हणजे फार मोठा राक्षस असला पाहिजे. हो, यांच्या अंगात नरक्याने हाडळ आले होते. नुसतं आवरणं सुद्धा शक्य नाही होत कुणाला यांना. आणि इथं मारून टाकलंय म्हणजे फार मोठा राक्षस असला पाहिजे. अरे बंद करा तुमचं हे नरकी आढळ पुराण. तुमच्या या अंधभक्तीमुळे यांचे जीव गेले. तुम्हाला मी सांगत होतो हा उत्सव करू नका, ही मिरवणूक काढू नका, पण तुम्हाला भारी हौस. मला माहित होतं या गोष्टीचा तो फायदा घेणार, त्यांनी घेतला. तुम्हाला सगळ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हो जामकर साहेब, काय बी बोलू नका. गावकऱ्यांचा काय संबंध आहे हो? तुमच्यामुळे समजा झालेला आहे आणि त्याची मिरवणूक तुम्ही अडवली ना अपशकून केला. आणि जे कार्य चाललं होतं ना त्याच्यात तुम्ही विघ्न आणलं, म्हणून हे समजानं भोगावं लागतंय. अहो काय बोलताय काय तुम्ही? जर मी विघ्न आणले तर मग आधी बळी माझा झाला पाहिजे ना. यांचा कसं गेला? कुठे नरकी आढळ पळाले, त्याच्या पाठी मग गाव पळाला. पण हे तर कसं आले? ते तुम्ही बघा, तुम्ही शोधा की ते. समजा काय आम्हीच तुम्हाला सांगायचं वय? तुमची काही जबाबदारी नाही वय? हे माझं काम, माझी जबाबदारी, मला शिकवायची गरज नाही. ते मी नीट पार पाडतोय. तुम्ही अडकटी आणली. मी काय आडकाठी घालत नाही, काय करत नाहीये. तुम्ही जर आमच्या उत्सवाला परवानगी दिली असती ना तर हे झालंच नसतं. अहो पण तुम्ही उत्सव साजरा केला नसताना तर हे घडलंच नसतं ना.